तर आमच्याकडे सुद्धा जोरदार पाऊस झाला. पण त्या अगोदर सकाळी हे मँगो दिले होते, की आता पाऊस पण चालू झाला आणि ते खराब पण झाले होते आणि खायला कोणी नाही त्याच्यामुळं नेऊन टाका म्हणलं त्यांना. आणि मला करायची होती थ्रेडिंग आणि नेमलेलं काम कोणतं पूर्ण होईल का म्हणून ते तसंच राहून गेलं माझं. मी करायला बसले, कीच बाई उठली छोटी आणि लगेच मग पार्सलवाला आला. आता बाईचे पप्पा झोपलेले होते, की त्यांना उठवायचं काम पडलं आणि उठले, की मग छान असे मी बसलो होतो आणि माझी थ्रेडिंग करायची राहून गेली. पार्सल तर माझ्यासाठी बोलवलं होतं, पण लेकराचंच चाललं होतं मधा-मधात, की काय आहे म्हणून त्याच्यातनी गडबडीत खोलायचं. तर मी थ्रेडिंग घरीच करत असते. कशी करते आणि ती तुमच्यासोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन, तर नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा. आता मी बघायच्या आधीच बाई घालून बसली होती त्या ड्रेसला आणि ती खूप वेळपर्यंत इकडे-तिकडे मटकत सुद्धा होती घालून. सर्व तिनं असा खराब केल्याशिवाय ते काही काढून ठेवला नाही आणि छान अशी ओढणी पण घेऊन पाहत होती आणि मी मोठी झाल्याच्या नंतर घालतो म्हणून तिच्या पप्पाला सांगत होती. आता मला एकदम स्मॉल साईजमध्ये ड्रेस येतात. किती काही स्मॉल बोलवला तरी घरी फिटिंग करावंच लागते. तर मी पण वेअर करून बघितला. आता हे 2 टॉप आणि 1 पॅन्ट ओढणी आहे. आता बाईला व्हाईट कलरचा आवडला, परंतु मला बदामी कलरचा आवडला आणि मी तेच हातात घेऊन बसली आणि ती पण मला देत नव्हती व्हाईट कलरचा. मी हे फिटिंग करून वेअर करून बघितला, तर एकदम छान असा वाटत होता कलर. कमी प्राईसमध्ये एकदम छान क्वालिटीचा ड्रेस रिसीव्ह झाला, तर एकदमच छान असं मला वाटत आहे. आवडला सुद्धा आणि